खांद्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करणे किती धोकादायक आहे? जर तुम्ही पण खांद्याच्या दुखण्याने त्रासून गेले असाल तर हा रील तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला 2-3 आठवड्यांपेक्षा जास्त खांद्याचं दुखणं आहे तर ते दुर्लक्ष करू नका. दैनंदिन अडचणी म्हणजे हात उचलताना त्रास, केस विंचरताना दुखणं आणि त्या बाजूला झोपल्यावर दुखणं हे शोल्डर प्रॉब्लेमचे सुरुवातीचे लक्षणं असू शकतात. सगळ्यात कॉमन कंडिशन जी लोक इग्नोर करतात ती म्हणजे फ्रोझन शोल्डर. सोप्या भाषेत म्हणजे खांदा कडक होतो, हळूहळू मुवमेंट कमी होते, पेन आणि स्टिफनेस दोन्ही वाढतात. ती 3 स्टेजेस मध्ये वाढत जाते. जर दुर्लक्ष केलं तर 6 महिने ते 1 वर्ष चालू शकते. तर लोक काय करतात? दुखतंय म्हणून रेस्ट घेत राहतात, पेन किलर, ऑइल मसाज घेत राहतात, मुवमेंट कमी करतात, तर त्याने दुखणं अजून वाढतं. योग्य फिजिओथेरपीमुळे पेन कमी होतो, मुवमेंट परत येते, मसल म्हणजे स्नायूंची ताकद वाढते. दुखणं 2-3 आठवड्यांपेक्षा जास्त असेल, मुवमेंट कमी होत असेल किंवा रात्रीचं दुखणं वाढत असेल तर लगेच फिजिओथेरपी सुरू करा. मुवमेंट हीच मेडिसिन आहे, पण योग्य मार्गदर्शनाखाली. जितक्या लवकर ट्रीटमेंट सुरू कराल तितकी रिकव्हरी लवकर होईल. अर्ली ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन नेहमी सोपं असतं कम्पेअर्ड टू लॉंग टर्म पेन. Come to WellFit Studio Nagpur for better recovery and better results. Thank you.